हा हा आले ना तोंडाला पाणी तुमच्या हा व्हिडिओ बघून. चला तर फक्त तोंडाला पाणी नका आणू, आता हा बनवायचा कसा ते पण आपण बघणार आहोत. अतिशय तुपाने लोडेड असलेला हा गाजरचा हलवा मी बनवलेला आहे. त्याआधी स्वच्छ धुवून घेतलेले गाजर घ्यायचे आहे, ते आपल्याला साळून घ्यायचे आहे. त्यानंतर ते आपल्याला किसून घ्यायचे आहे. ते व्यवस्थित किसायचे आहे. किसल्यानंतर मी लोखंडी कढईमध्ये हे बनवलेलं होतं. तुम्ही कुठल्याही कढईमध्ये बनवा, पण लोखंडी कढईमध्ये अजून जास्त हेल्दी होतं. सो आता आपण हे किसून घेतलेले आहे व्यवस्थितपणे. त्यानंतर मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे. तूप टाकल्यानंतर आधी मी काजू आणि बदाम त्यामध्ये चांगले तळून घेतलेले आहे. नॉर्मल असे हलकेसे गोल्डन होईपर्यंत तुम्ही तळून घ्यायचे आहे आणि ते बाजूला काढून घ्यायचे आहे. मी तळल्यानंतर ते एका वाटीमध्ये काढून घेतलेले. त्यानंतर आता गाजर आहे. आपण गाजर किसलेलं गाजर व्यवस्थित तुपामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. भरपूर वेळ फ्राय करायचा आहे, एक 5 मिनिट तरी आपण. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लागेल तितकं आपण दूध घ्यायचं आहे. भरपूर घ्यायचं आहे कारण आपण गाजर खूप जास्त वेळ शिजवणार आहोत. मी अजून दूध टाकलेलं होतं. खूप जास्त वेळ मी शिजवलेलं, 20 ते 25 मिनटं तरी मी हा गाजरचा हलवा शिजवलेला होता. कुकरमध्ये तुम्हाला खूप कमी वेळ लागेल, तुम्ही एक 2 ते 3 शिट्टीमध्ये करू शकता. तर मी व्यवस्थितपणे चांगलं गाजर शिजवून घेतलेलं आहे. गाजर शिजल्यानंतर त्यामध्ये जे दूध असतं ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. आटवल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे. तुम्ही खवा देखील टाकू शकता ह्या स्टेजला, किंवा दूध आटल्यानंतर तुम्ही खवा देखील टाकू शकता. त्यानंतर हे दूध सर्व पूर्णपणे आटलेलं आहे. त्यामध्ये मी साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यानंतर त्याला पाणी सुटणार आहे. पाणी सुटल्यानंतर साखरेचं पाणीसुद्धा पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे आपण. पूर्ण पाणी सुकल्यानंतर मग त्यावरतून आपण थोडंसं तूप ॲड करू शकतो आणि तळलेले ड्रायफ्रूट्स आपण त्यामध्ये घालू शकतो. तर घालणार आहोत आता ड्रायफ्रूट्स. पाणी सगळं सुकलेलं आहे आणि थोडंसं वरतून गावठी तूप घालणार आहे, कारण मी सुरुवातीला घातला आणि आत्ता. आणि हा तयार आहे आपला मस्त चविष्ट असा गाजरचा हलवा. कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.